आता आपण बघूयात लोकसभेच्या रणधुमाळीतल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेतो, प्रचार करतो। राज ठाकरे सुपारीबाज, फडणवीसांनीच आधी सांगितलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपवण्यासाठी शरद पवारांकडून संजय राऊतांना सुपारी। संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर पलटवार। लोक विकासाला मतदान करतील, देशाला स्थिर सरकार आणि विकसनशील नेतृत्व। मतदानानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंदूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार बजरंग सोनवणेंचा आरोप। बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे लढत। पुण्याच्या वडगाव शहरी मतदारसंघात मतदार याद्यात गोंधळ। कल्याणी नगर परिसरात 100 ते 150 जणांची नावच यादीत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप। भाजप शिस्तबद्ध पक्ष, भाजपचे लोक दारूवाल्यांना मतदान करत नाहीत। भाजपवाले गद्दारांना मतदान करणार नाहीत। चंद्रकांत खैरेंचा नाव न घेता संदीपान भुमरेंवर निशाणा। तर मी नक्की निवडून येणार, रक्षा खडसेंकडून विश्वास व्यक्त। तर सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीत उतरलो, काही हेवे दावे आता राहणार नाहीत, खडसेंची प्रतिक्रिया। जालन्यात रावसाहेब दानवेंविरुद्ध कल्याण काळे लढत। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। 4 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार, दानवेंकडून विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरात पुन्हा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने। चंद्रकांत खैरेंसमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। चंद्रकांत खैरेंसमोर शिंदे गटाकडून मोदीच्या घोषणा।